बारामतीमध्ये जवळपास 4000 स्क्वेअर फुटावर ग्रामीण भारताचं पहिल्या स्मार्ट फॅक्टरीला निर्मित करण्याचा निर्णय आपण घेतला आणि त्याचं काम आज आपण या ठिकाणी सुरू झालेलं आहे. अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त बाहेरील विद्यार्थी असोत, कंपनी कर्मचारी असोत, उद्योजक असोत, यांच्या गरजा आहेत. त्या गरजा पाहून तसं प्रशिक्षणचे कोर्सेस तज्ञांच्या मार्फत या ठिकाणी घेता येतील आणि यासाठी केंद्र सरकारच्या स्किल इंडिया उपक्रमाअंतर्गत सर्टिफिकेशनची सुद्धा त्याला मान्यता मिळते आणि प्रशिक्षणासाठी येणाऱ्या मुलांच्या दृष्टीनं ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. आपल्या विद्यार्थ्याला जर राहायचं असेल, आपल्या उद्योगांना राहायचं असेल, तर मला अभिमानानं आपल्याला सांगू द्या की आपण या सेंटर ऑफ एक्सलन्सला नुसतं एक्सलन्स सेंटर म्हणता येणार नाही, आपण चालती बोलती विश्वाची सगळ्यात सुंदर स्मार्ट फॅक्टरी 4000 स्क्वेअर फूटमध्ये त्याचं प्रतिरूप आपण आपल्या कॉलेजमध्ये भारतात पहिला असा उपक्रम होतोय. या सगळ्या आव्हानांना जर आपल्याला तोंड द्यायचं असेल तर मला वाटतं आपण जगाच्या बरोबर चालायला पाहिजे आणि ती सृष्टी निर्माण करण्यामध्ये आदरणीय पवार साहेब आणि या सगळ्यांचा फार मोठा हात आपल्या खांद्यावर आहे. ही आपली सर्वात सुंदर आशीर्वाद आहे. As we celebrate this momentous occasion, we are not just inaugurating a center, we are embracing innovation, empowering communities and bridging the gap between rural and urban technological landscapes. This center symbolizes the convergence of tradition and cutting-edge technology, demonstrating that progress is not confined to urban spaces. As we stand here in India's first rural center of excellence in digital manufacturing and robotic automation, I am reminded of the transformative power of education. Education is not merely the acquisition of knowledge. It is a catalyst for innovation, a gateway to progress, and a key driver of social change. The students of this esteemed institution are not just learners, they are the architects of our future, equipped with skills and knowledge needed to navigate the challenges and opportunities of the digital age. दीपक सावली या ठिकाणी आहेत, सकाळचे अध्यक्ष प्रतापराव पवार, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे प्रतिनिधी, या सगळ्या सहकार्यांना मी अंतःकरणापासून धन्यवाद देतो. मी त्यांना विश्वास देतो की तुमची साथ, तुमचं सहाय्य याचा उपयोग एक सक्षम आणि कर्तृत्वान दूरदृष्टी असलेली नवी पिढी तयार करण्याचं आव्हानाची पूर्तता तुमच्या मदतीनं या ठिकाणचे आमचे अध्यापक, त्यांचे सगळे सहकारी प्रयत्नाची भागाकरता करून उत्तम दृष्टीने करतील हाच विश्वास या ठिकाणी आपल्याला देतो.